नमस्कार. कालच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्र परिचय बी ए प्रथम वर्षामध्ये प्रथम युनिटमधला समाजशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध बघितला आहे. त्यामध्ये आपण समाजशास्त्राचा इतिहास आणि समाजशास्त्राचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध विस्तृत प्रमाणात बघितला. आजच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राचा मानवशास्त्राशी असलेला संबंध आणि समाजशास्त्राचा मानसशास्त्राशी असलेला संबंध बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया समाजशास्त्राचा मानवशास्त्राशी असलेला संबंध. मानवाविषयीचे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय, तर मानव समाजाचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. या दोन शास्त्रांच्या व्याख्यांवरून मानव्यशास्त्राचा व्यापक अर्थ लक्षात घेतला तर प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अस्तित्वात असलेला मानवाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. मानवाची जुनी संस्कृती, आदिमानवाचे राहणीमान, आचारविचार, परंपरा, प्रथा, सण, वार याचे अध्ययन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. मानवशास्त्राच्या दोन प्रमुख शाखा आहे. एक आहे सांस्कृतिक मानवशास्त्र आणि दुसरं आहे शारीरिक मानवशास्त्र. सांस्कृतिक किंवा सामाजिक मानवशास्त्राच्या समाजशास्त्राचे अतिशय घनिष्ठ संबंध आहे. सामाजिक मानवशास्त्रात मानवाने निर्माण केलेल्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती, भाषा, कला, कौशल्य, तंत्रज्ञान, राज्यव्यवस्था, समाजरचना, धर्मकल्पना याचाही आपण अभ्यास करतो. सुरुवातीला सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यास विषय हा प्राचीन काळातील मानवापर्यंत मर्यादित होता, परंतु अलीकडे मात्र या शास्त्रात आपल्याला आधुनिक काळातील मानवाचा सुद्धा अभ्यास केलेला दिसून येतो. सांस्कृतिक आणि सामाजिक मानवशास्त्राचा समाजशास्त्राशी असलेला संबंध दिसून येतो. समाजशास्त्रात देखील संस्कृती, धर्मसंस्था, राज्यसंस्था, समाजसंस्था इत्यादीचे अध्ययन केले जाते. म्हणजेच सामाजिक मानवशास्त्रातील काही अभ्यासविषयीचे अध्ययन समाजशास्त्रात सुद्धा करण्यात येते. समाजशास्त्राचे देखील मानवशास्त्राच्या दृष्टीने विशेष योगदान आहे. समाजशास्त्रीय संकल्पनांचा मानवशास्त्राच्या अध्ययनात उपयोग केला जातो. समाजशास्त्रातील ज्ञानाचा वापर अनेक मानवशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला दिसून येतो. सामाजिक मानवशास्त्रातील नवीन विषय हे समाजशास्त्राशीच निगडीत आहे. त्यामुळे मानवशास्त्रज्ञांना समाजशास्त्राची वेळोवेळी मदत घ्यावीच लागते. समाजशास्त्र आणि मानवशास्त्र ही दोन्ही शास्त्रे परस्परांशी संबंधित असली तरी दोन्ही शास्त्राचे अध्ययन विषय हे फार वेगवेगळे आहेत. समाजशास्त्रामध्ये आधुनिक समाजाचे अध्ययन केले जाते, तर मानवशास्त्रात प्राचीन समाजाचे अध्ययन केले जाते. समाजशास्त्राचा दृष्टिकोन हा विश्लेषणात्मक आहे, तर मानवशास्त्राचा वर्णनात्मक दृष्टिकोन आहे. दोन्हीही शास्त्रांमध्ये स्पष्ट स्वरूपाचा फरक असला तरीही दोन्ही शास्त्रे एकमेकाशी निगडीत आहे. कारण मानवाचा अभ्यास केल्याशिवाय आधुनिक मानवाचा अभ्यास आपल्याला करता येत नाही. म्हणजेच मानवशास्त्राची मदत केल्याशिवाय समाजशास्त्राला आपले अध्ययन परिपूर्ण करता येत नाही. त्याचप्रमाणे आपण आता बघणार आहोत समाजशास्त्राचा मानसशास्त्राशी असलेला संबंध. लक्षात घ्या, मानसशास्त्र आणि मानवशास्त्र एका शब्दाचा फरक आहे, व आणि स, पण दोन्ही शास्त्रामध्ये स्पष्ट असा फरक आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे. तर बघूया समाजशास्त्राचा मानसशास्त्राशी असलेला संबंध. मानवाच्या मानसिक वर्तनाचे अध्ययन करणे हा मानसशास्त्राचा प्रमुख उद्देश आहे. प्रेरणा, भावना, स्मरण, पूर्वग्रह, सूचना, बुद्धिमत्ता, मानसिक संतुलन, मनोविकृती हे सगळं काही मानसिक वर्तनाशी संबंधित आहे आणि या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण मानसशास्त्रात करतो. म्हणून मानसशास्त्रात व्यक्तीच्या वर्तनाला फार महत्त्व आहे. व्यक्ती हा समाजाचा सदस्य आहे, त्यामुळे व्यक्तीच्या आंतरसंबंध, आंतरक्रिया प्रभावित होत असतात. मानसशास्त्र हे समाजशास्त्राचे निगडीत असणारे शास्त्र आहे. म्हणजेच मानसशास्त्राला नेहमीच समाजशास्त्राची मदत घ्यावी लागते. सामाजिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र अशा मानसशास्त्राच्या अनेक शाखा अलीकडे निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. सामाजिक मानसशास्त्राचा तर समाजशास्त्राशी अतिशय जवळचा संबंध आहे.
सामाजिक मानसशास्त्रात व्यक्ती, सामाजिकरण, समूह, लोकमत, प्रचार, संघर्ष याचे अध्ययन केलेले आपल्याला दिसून येते आणि ह्या सर्व गोष्टी समाजाशी संबंधित आहे. मानवी स्वभाव आणि व्यवहार योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राला नेहमीच समाजशास्त्राची मदत घ्यावी लागते, कारण त्याशिवाय त्यांचे अध्ययन परिपूर्ण होऊ शकत नाही. व्यक्ती ज्या समाजात राहते त्या समाजाची संरचना आणि संस्कृतीच्या संदर्भात आवश्यक ती माहिती समाजशास्त्रातूनच मिळत असते. म्हणून सामाजिक मानसशास्त्र समाजशास्त्रावर अत्यंत निर्भरपणे असते. त्याचप्रमाणे समाजशास्त्र देखील मानसशास्त्राची मदत करते, कारण सामाजिक संरचनेमध्ये होणाऱ्या परिवर्तनाला लक्षात घेण्यासाठी मानसशास्त्रीय आधार अतिशय महत्त्वाचा असतो. व्यक्तीचे मानसशास्त्र समजून घेतल्याशिवाय त्याचे पूर्ण आकलन होत नाही. आत्महत्या, कुटुंब विघटन, घटस्फोटाची कारणे, गुन्हेगारी प्रवृत्ती, बालगुन्हेगारी या सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राची मदत घेणे अत्यंत आवश्यक असते. यावेळेस मानसशास्त्राची आपण मदत घेतली नाही तर आपण आपलं अध्ययन पूर्ण करू शकत नाही किंवा आत्महत्येची कारणे, गुन्हेगारीची कारणे आपण पूर्ण शोधू शकत नाही. अशा प्रकारे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा अगदी जवळचा संबंध आहे. या संदर्भात फ्रान्सवर त्यांनी म्हटले आहे की ज्याप्रमाणे जीवरसायनशास्त्राचा जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राशी संबंध आहे, तसाच संबंध सामाजिक मानसशास्त्राचा आणि समाजशास्त्राचा आहे. या दोन शास्त्रात असलेला परस्पर संबंध लक्षात घेऊन दोन शास्त्रात वेगवेगळे मानले गेलेले दिसून येत नाही. अशा प्रकारचा परस्पर संबंध दोन्ही शास्त्रामध्ये आढळतो, परंतु या दोन्ही शास्त्रात मौलिक दृष्टिकोन दिसून येतो, तो म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेशी यांचा संबंध आहे. समाजशास्त्राचा संबंध समाज आणि सामाजिक प्रक्रियेशी आहे. ते या दोन्ही शास्त्राच्या दृष्टिकोनातून मूलभूत अंतर आहे. समाजशास्त्राचा अध्ययन विषय हा मानसशास्त्राच्या अध्ययन विषयापेक्षा अधिक व्यापक दिसून येतो. तसेच या दोन्ही शास्त्राच्या अध्ययन पद्धतीमध्ये देखील फरक आहे. हे जरी असले तरी बरेचदा आपण अभ्यास करताना मानसशास्त्र आणि समाजशास्त्र हे एकमेकावर अवलंबून दिसतात आणि दोघांचाही एकमेकांवर नेहमीच प्रभाव असतात. एखादी समस्या, एखाद्या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आपण मानसशास्त्राचा वापर करतो, तसंच मानसशास्त्राला जेव्हा अभ्यास करायचा असतो तेव्हा तो समाजशास्त्रातील इतर घटनांचा अभ्यास केल्याशिवाय त्यांचे अध्ययन परिपूर्ण होऊ शकत नाही. आजच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राचा मानसशास्त्राशी असलेला संबंध आणि समाजशास्त्राचा मानवशास्त्राशी असलेला संबंध पाहिलेला आहे. या चारही शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतं की समाजशास्त्र हा असा विषय आहे विद्यार्थी मैत्रिणींनो, की मानवी समाजाचा अध्ययन केल्याशिवाय कोणतेही शास्त्र अध्ययन करू शकत नाही. म्हणूनच आपण समाजशास्त्र हा आधुनिक विचार प्रवाह आहे असे म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण समाजशास्त्राचा अन्य सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध बघितलेला आहे. तेव्हा तुम्ही ही तासिकेमध्ये व्यवस्थित ऐकून घेतलेला आहात. याचं चिंतन करा, मनन करा, नोंदी घ्या आणि अभ्यासासाठी जे काही आवश्यक आहे ते मी या तासिकेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या तासिकेमध्ये इथेच थांबते. धन्यवाद.